मित्रांनो, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र म्हणजे आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र. सामान्य म्हणजेच ओपन वर्गात मोडणाऱ्या पण आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या नागरिकांसाठी केंद्र सरकारने दिलेली एक सुवर्ण संधी. यामुळे शासकीय नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षण संस्थांमध्ये 10% आरक्षण मिळू शकतं. ते कसं, चला जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण पाहू की ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र म्हणजे नेमकं काय. ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र हे 2019 पासून आरक्षणासंबंधित लागू झालेले एक अधिकृत सरकारी दस्तावेज आहेत. या अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पण सामान्य प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण दिलं जातं. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर UPSC, MPSC, नीट, JEE यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला ईडब्ल्यूएस कोट्यातून संधी मिळते. अलीकडच्या काळामध्ये काही शैक्षणिक धोरणांमध्ये सुद्धा ईडब्ल्यूएस लागू करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आता आपण पाहू की ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे पात्रता काय आहेत ते. सर्वप्रथम मित्रांनो, जर तुम्ही ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र काढत असाल तर तुम्ही SC, ST किंवा OBC या कोणत्याही आरक्षित प्रवर्गात मोडत नसावं. सरळ सांगायचं झालं तर तुम्ही शासनाने सांगितलेल्या कुठल्याही आरक्षित वर्गात नसावं. म्हणजेच सर्वसामान्य व्यक्ती ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी पात्र असेल. तर मग या सर्वसामान्य व्यक्ती ईडब्ल्यूएस साठी पात्र आहे का? तर असं सुद्धा नाही. त्यासाठी म्हणजेच ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी तुमचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असावं. तुमच्याकडे 5 एकरपेक्षा कमी शेती असावी. घराचं क्षेत्रफळ हे किमान 1000 स्क्वेअर फुटांपेक्षा कमी असावं. प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी तुम्हाला पुढील कागदपत्रांची आवश्यकता असते. 1. ओळखीचा पुरावा म्हणजेच आधार, पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड. नंबर 2. रहिवासी प्रमाणपत्र. नंबर 3. उत्पन्नाचा दाखला जो की तहसील कार्यालयाकडून दिला जातो. नंबर 4. बँक स्टेटमेंट. नंबर 5. मालमत्ता किंवा जमिनीचा पुरावा. नंबर 6. जात प्रमाणपत्र. नंबर 7. स्वयं घोषणापत्र. आणि नंबर 8. पासपोर्ट आकाराचा फोटो. आता ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी अर्ज कुठे करावा? मित्रांनो, राज्य सरकारच्या धोरणानुसार ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येतो. त्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी mahadpt.maharashtra.gov.in या वेबसाईटद्वारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा झाल्यास स्थानिक महसूल विभाग किंवा तुमच्या क्षेत्रात ईडब्ल्यूएस जारी करणाऱ्या अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन तुम्ही ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता. मित्रांनो, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र हे एक चालू वर्षासाठी ग्राह्य असतं. म्हणजेच तुम्ही जर आता ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र काढले तर त्याचा उपयोग फक्त आणि फक्त याच वार्षिक वर्षात होऊ शकतो. पुढच्या वार्षिक वर्षात तुम्हाला पुन्हा नवीन ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागतो. तर मित्रांनो, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र ही सामान्य वर्गातील गरीब नागरिकांसाठी खूप मोठी संधी आहे. तुम्ही पात्र असाल तर आजच अर्ज करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.